नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. अफगाणिस्तानमधल्या ननगरहार प्रांतात इसिसच्या भूमिगत तळांवर अमेरिकेचा सर्वात मोठा 10,000 किलोचा बॉम्ब हल्ला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणार. स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि भारतीय जनता पक्षात प्रवेशाबाबतच्या चर्चा निराधार, काँग्रेस नेते नारायण राणे. आता सविस्तर बातम्या. अमेरिकेनं काल संध्याकाळी अफगाणिस्तानमधल्या पाकिस्तान सीमेलगतच्या ननगरहार प्रांतात इसिसच्या भूमिगत तळांवर सर्वात मोठा शक्तिशाली बॉम्ब हल्ला केला. सुमारे 10,000 किलो वजन असलेल्या GBU-43 या बिगर अणुबॉम्बचा वापर अमेरिकेनं या हल्ल्यासाठी केला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मदर ऑफ ऑल बॉम्ब्स असं नाव असलेला हा बॉम्ब टाकण्यासाठी विशेष विमानाचा वापर करण्यात आल्याचं अमेरिकेच्या लष्करी प्रवक्त्यानं सांगितलं. या बॉम्ब हल्ल्यात जीवितहानी किंवा अन्य नुकसानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि ते पाकिस्तानात कुठे बंदिस्त आहेत याबाबत काहीही माहिती नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. वारंवार विनंती करूनही जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्ताननं दिली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी काल सांगितलं. जाधव यांची भेट झाल्याशिवाय त्यांच्या अटकेविषयीची सत्य परिस्थिती कळणार नाही असंही बागले यांनी नमूद केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर येत असून ते दीक्षाभूमी इथं जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. नागपूर इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था तसंच कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत डिजिधन मेळाव्याचं आयोजन होणार असून भाग्यवान ग्राहक योजना तसंच डिजिधन व्यापार योजनेच्या महासोडतीची बक्षिसं पंतप्रधानांच्या हस्ते वितरित केली जाणार आहेत. दरम्यान राज्य सरकारनं डॉ. आंबेडकर यांची जयंती यापुढे ज्ञानदिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरातल्या विविध भागातून मिरवणुका, व्याख्यानं तसंच भीमगीत गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भडकल दरवाजा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती सर्वपक्षीय जयंती समितीच्या वतीनं देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राचार्य डॉ. व्ही.बी. तायडे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि सद्यस्थितीतील समर्पकता या विषयावर आज व्याख्यान होणार आहे. नांदेड इथं या निमित्तानं पंचायत समितीत वाचनालय तसंच ग्रामस्थांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तालुक्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये उघड्यावर शौचापासून मुक्त करणारे सरपंच आणि ग्रामसेवकांचा सत्कार तसंच शाळा डिजिटल करणाऱ्या मुख्याध्यापकांचा गौरव केला जाणार असून शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उस्मानाबाद इथं काल नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय स्वच्छता पुरस्कार तसंच जिल्हा युवा मंडळ पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमृत आणि नगरोत्थान अभियानांतर्गत राज्यातल्या 28 शहरांमध्ये 1,622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा तसंच परभणी जिल्ह्यातल्या मानवत शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा यात समावेश आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. आपली पत टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलीच पाहिजे असं मत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. राज्यात 1,31,00,000 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं. त्यापैकी 1 कोटी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा सहकारी बँकांमधील गैरप्रकारांबाबत शासनाला तत्काळ माहिती न दिल्यास बँकेच्या संचालकांबरोबर निबंधकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला.
भारतीय जनता पक्षात प्रवेशाबाबतच्या चर्चा निराधार असल्याचं काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आपण बुधवारी अहमदाबाद इथं खासगी कामासाठी गेलो होतो, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचं वृत्त राणे यांनी फेटाळून लावलं. सध्या तरी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा विचार नाही, असंही राणे म्हणाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज अहमदनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर इथल्या आर्म कोअर सेंटर अँड स्कूलला राष्ट्रपती मानाचा ध्वज प्रदान करणार आहेत. उद्या सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास आयोजित या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती आज सायंकाळी अहमदनगर इथं दाखल होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळानं अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर तारखा जाहीर झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये. निकालाची अधिकृत तारीख प्रसिद्धी माध्यमं तसंच मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर केली जाईल, असं मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. शहरात 281 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्या ठिकाणी सुरक्षेसह सर्व सुविधांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लातूर इथंही मनपा निवडणूक तयारीची सहारिया यांनी आढावा बैठक घेतली. निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासनानं दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज मरकड यांची तर उपाध्यक्षपदी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या काल झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आलं. यासंदर्भातलं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात नरसी इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार अमिता चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मानव विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या तालुक्यातल्या नागरिकांना रोजगार प्राप्त व्हावा यादृष्टीनं संबंधित तालुक्यात रोजगार निर्मितीवर भर द्यावा असे निर्देश औरंगाबाद विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल मानव विकास कार्यक्रमाच्या बैठकीत ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अफगाणिस्तानमधल्या ननगरहार प्रांतात इसिसच्या भूमिगत तळांवर अमेरिकेचा सर्वात मोठा 10,000 किलोचा बॉम्ब हल्ला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणार. स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.